नमस्कार मित्रांनो. तर आजचा आपला व्हिडिओ टॉपिक आहे गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट वर्सेस रँडम इन्व्हेस्टमेंट. तर खूप जणांना प्रश्न असतो की इन्व्हेस्टमेंट कसं करावं, कुठे करावं, कशा प्रकारे करावं. तर आजचं आपलं प्रेझेंटेशन बघून तुम्हाला एक क्लिअर क्लॅरिटी येईल की तुम्ही कशा प्रकारे तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करू शकाल. सुरू करूयात आपलं प्रेझेंटेशन. तर स्टार्ट करूयात आपण आपलं प्रेझेंटेशन गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग प्रिपेअर्ड बाय इंटेलिजंट पोर्टफोलिओज. अँड आमची वेबसाईट आहे www.intelligentportfolios.in. तर प्रेझेंटेशन स्टार्ट करण्याआधी मी माझ्याबद्दल थोडं तुम्हाला सांगू इच्छितो. सो आय एम राजेश आमले, CEO अँड चीफ इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर इन कंपनी. मी माझं MBA केलं आहे SIS कॉलेज नवी मुंबई येथून. आय एम अ गव्हर्मेंट सर्टिफाईड रिस्क ॲडवायझर अँड वेल्थ मॅनेजर. जे वेगवेगळे गव्हर्मेंटचे ऑर्गनायझेशन आहेत लाईक IRDA, NISM, IMFI, CRISIL. सो त्याकडून मी सर्टिफाईड आहे. सो आता बेसिकली आपले जे गोल्स आहेत, वेगवेगळे आपले फायनान्शियल गोल्स असतात, त्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागते. सो वेगवेगळे जे गोल्स आहेत, जसं रिटायरमेंट प्लॅनिंग आहे, चाइल्ड एज्युकेशन एक्सपेन्सेस आहेत, मॅरेज एक्सपेन्सेस आहेत, तुम्हाला घर घ्यायचं असेल, तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल, वर्ल्ड टूर करायचं असेल, तुम्हाला नवीन गाडी घ्यायची असेल. सो अशा प्रकारचे हे वेगवेगळे फायनान्शियल एक्सपेन्सेस आहेत आणि त्यासाठी आपल्याला एक गोल तयार करावं लागतं आपलं. त्याप्रमाणे जे आहे तर ते आपण स्टार्ट करतो इन्व्हेस्टमेंट नॉर्मली. सो आता आज आपण 2 एक्झाम्पल घेणार आहोत यामधले. एक चाइल्ड एज्युकेशन एक्सपेन्सेस आणि एक रिटायरमेंट प्लॅनिंग. सो यासाठी तुम्हाला किती अमाऊंट लागू शकतं भविष्यामध्ये, कशाप्रकारे तुम्ही यासाठी इन्व्हेस्टमेंट करायला हवं, सो ते आपण डिस्कस करूयात. जे काही कॅल्क्युलेशन केलेले आहेत तर ते एक ॲप्रॉक्सिमेटली अमाऊंट मी पकडली आहे जी नॉर्मली आपल्याला लागते. सो डिपेंड्स ऑन युअर रिक्वायरमेंट, यू कॅन इन्क्रीज दॅट अमाऊंट ऑर डिक्रीज दॅट अमाऊंट. बघूयात. तर आपण आता बघणार आहोत की एज्युकेशन फंड किती असावा. जसं आता मी पुण्यात राहतो, सो खूप सारे कॉलेजेस आहेत जे नॉर्मली सध्या करंट एज्युकेशन कॉस्ट ही जी आहे अराऊंड 15 लाखाच्या जवळपास आहेत. नॉर्मल कॉलेजची म्हणतो आहे मी. जर का तुम्ही बघितलं सिम्बायोसिस किंवा बाकी वेगवेगळे कॉलेजेस आहेत किंवा इवन आपण IITs किंवा IIMचं सुद्धा कॅल्क्युलेशन्स बघितले, सध्याची जी फीज आहे, करंट फीज आहे, तर अराऊंड 25-30 लाखांपर्यंत त्यांची सध्या फीज आहे. बट एक एज्युकेशनची जी कॉस्ट जी आहे तर ती सध्या 2023मध्ये जर का आपण बघितली तर अराऊंड 15 लाखाच्या जवळपास लागते. आता एज्युकेशन सेक्टरचं जे इन्फ्लेशन आहे तर ते जर बघितलं आपण लास्ट 20 इयर्स तर अराऊंड 10%च्या जवळपास आहे. की प्रत्येक वर्षी जर का आपण 10% कॅल्क्युलेट केलं तर त्याप्रमाणे ही इन्फ्लेशन कॉस्ट जी आहे, एज्युकेशन कॉस्ट जी आहे ही वाढत राहते. सो आता आपण 2023मध्ये आहोत. जे आहे 15 लाखाची सध्या करंटली आपल्याला रिक्वायरमेंट आहे एज्युकेशन फंडची. तर ती भविष्यात किती राहील, तर भविष्यात जर का जसं आता कोणाकडे लहान मुलं असेल, एक वर्षाचं किंवा आता जस्ट बेबी झाला असेल कोणत्या फॅमिलीमध्ये, तर एक जवळपास 20 वर्षांनंतर त्यांना रिक्वायरमेंट राहील फंडची. सपोज कोणाचा मुलगा 8 वर्षाचा असेल तर त्यांना पुढच्या 12 वर्षांनंतर जी रिक्वायरमेंट लागेल. सो त्याप्रमाणे आपल्याला कोणत्या वर्षी एज्युकेशन फंडची रिक्वायरमेंट आहे, सो त्याप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता. सो जर का आपण बघितलं, जर का आपण एक्झाम्पल घेऊयात की 20 वर्षानंतर सपोज आपल्याला लागेल, 2043मध्ये आपल्याला एज्युकेशन फंड रिक्वायरमेंट आहे, तर जवळपास जर का आपण 10% रेट इन्फ्लेशन रेट कॅल्क्युलेट केला आजच्या करंट एज्युकेशन कॉस्टवर, तर भविष्यामध्ये आपल्याला 1 करोड रुपये लागू शकतात 20 वर्षानंतर. तेच जर का आपल्याला आता फॉरेन एज्युकेशन द्यायचं असेल मुलांना, तर ही करंट एज्युकेशन कॉस्ट इज अराऊंड 50 लाख. तर त्याप्रमाणे 20 वर्षानंतर ती 3-4 करोड पण होऊ शकेल. सो सध्या आपण 15 लाखाच्या हिशोबाने बघितलं तर एक जवळपास 1 करोड रुपये जे आहेत हे लागू शकतात आपल्याला 20 वर्षानंतर. तर आता आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो एज्युकेशनसाठी. तर जे आहे तर तुम्ही एक म्युच्युअल फंड SIP स्टार्ट करू शकता. आता म्युच्युअल फंड SIP जर का तुम्ही स्टार्ट केलीत, सो एक 10,000ची आपण एक्झाम्पल घेऊयात की आपण एक 10,000ची म्युच्युअल फंडची SIP आपण स्टार्ट करू शकतो. सो हिस्टॉरिक ॲव्हरेज जे आहेत म्युच्युअल फंडची तर ते 13%च्या जवळपास आहेत. ज्याप्रमाणे तुम्हाला जर का तुम्ही लाँग टर्ममध्ये जर का म्युच्युअल फंड SIP ठेवली तर तुम्हाला जवळपास 13%च्या जवळपास तुम्हाला हे रिटर्न्स मिळतात.
आता जर का तुम्ही कॅल्क्युलेट केलं 10,000ची SIP स्टार्ट केली पुढच्या 20 वर्षांसाठी, तर तुम्हाला जर का 13%नी रिटर्न्स मिळाले, तर तुमची जी अमाऊंट रिक्वायरमेंट फंड आहे आपला 1 करोडचा, तर तो आपल्याला कंप्लीट होऊ शकेल. 1 करोड रुपये जे आहेत हे मिळू शकतील. आता जर का तुम्ही डिले केली SIP स्टार्ट करणं, तुम्ही जर का म्हणालात की सध्या तर अमाऊंट नाही, आपण नंतर जे आहे ते काही वर्षानंतर मी स्टार्ट करेल, थोडंसं माझं पॅकेज इन्क्रीज झाल्यानंतर, इन्कम वाढल्यानंतर जर का मी स्टार्ट करेल. तर जर का तुम्ही डिले केली SIP, सपोज एक्झाम्पल की तुम्ही 5 वर्षानंतर स्टार्ट केला, तुम्ही जे आहे तुमचं चाइल्ड 5-6 वर्षानंतर झाल्यानंतर तुम्ही स्टार्ट केली SIP. सो सेम जर का तुम्ही 10,000साठी स्टार्ट केली, 10,000ची SIP स्टार्ट केली, पुढचे तर तुमच्या हातात तर 15 वर्ष आहेत, तर 15 वर्ष तुम्ही स्टार्ट केली आणि तुम्हाला 13% रेट ऑफ रिटर्न मिळाले. सो आपली अमाऊंट होते 51,85,000 रुपये. सो सी द डिफरन्स अराउंड तुम्ही ओनली फक्त हाफ ऑफ द अमाऊंट तुम्ही मॅनेज करू शकाल जर का तुम्ही डिले केलं SIP. तुमची इन्व्हेस्टमेंट किती झाली आहे, जर का तुम्ही 20 वर्ष इन्व्हेस्टमेंट केले तर 24 लाख रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट झाली आणि इथे तुमची जी आहे 18 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट झाली. 6 लाखाचा डिफरन्स खाली आहे इन्व्हेस्टमेंटमध्ये, बट जो रिटर्न्स मिळणार आहेत तुम्हाला त्या जवळपास 50 लाखाचा डिफरन्स आहे. सो डोंट डिले युअर SIP जर का तुम्ही प्लॅनिंग करत असाल चाइल्ड एज्युकेशनसाठी. सो लवकरात लवकर तुम्ही स्टार्ट करू शकता. आता हे झालं एक्झाम्पल चाइल्ड एज्युकेशन प्लॅनिंगचं. आता बघूयात आपण रिटायरमेंट प्लॅनिंगचं. तर तुम्हाला माहिती आहे का की तुम्हाला किती गरज आहे रिटायरमेंट फंडची? प्रत्येकाला रिटायरमेंट फंडची गरज लागणार आहे. कोणालाच पेन्शन तर नाही लागू, कोणतीच कंपनी, प्रायव्हेट कंपनी तर पेन्शन देत नाही. सो पुढचे रिटायरमेंट झाल्यानंतर पुढचे 25-30 वर्ष हे तुम्हाला विदाऊट इन्कमच जगायचं आहे. सध्या करंटली जर का आपल्याला जॉब नसेल तर 6 महिने काढणं खूप मुश्किल होतात. तर पुढचे 20-25 वर्ष तुम्ही कशा प्रकारे काढू शकाल? सो तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंग आत्तापासूनच करणं गरजेचं आहे. सो जर का सपोज एक्झाम्पल आपण घेऊया तिथे की किती रिटायरमेंट फंड असायला हवा. आता सपोज तुम्ही जे आहेत 60 वर्षाचा आहात असं आपण विचार करूयात की मी एक्झाम्पल घेतलं माझं की मी असं समजतो की मी 60 वर्षाचा आहे सध्या रिटायरमेंट होत आहेत. पुढचे 20-25 वर्ष जे आहेत तर ते मला विदाऊट इन्कम माझी जी सेविंग आहे त्यावरच मला जगायचं आहे. चांगलं हॅपी रिटायरमेंट लाईफ मला जगायचं आहे. तर त्यासाठी सध्या माझ्या अकाउंटमध्ये मला किती पैसे हवेत? सो सपोज एक्झाम्पल मी घेतलं की मला सध्या 1 करोड रुपये हवेत माझ्या अकाउंटमध्ये. आता इन्फ्लेशन जे जर का आपण बघितलं तर 7%चं इन्फ्लेशन आहे सध्या आणि भविष्यामध्ये हेच जवळपास इन्फ्लेशन राहू शकतं. सो त्याप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन करूयात. होऊ शकतं कमी असेल तर थोडीशी आपल्याला कमी रिक्वायरमेंट येईल फंडची, बट 7% त्याचं GDP ग्रो होत आहेत, इन्कम वाढत आहे लोकांचं. सो जो लिक्विडिटी आहे मार्केटमध्ये, सो एक जवळपास 7%चं इन्फ्लेशन हे मला वाटतं की भविष्यात राहू शकेल म्हणून. सो सध्या करंटली 1 करोड रुपयाची गरज आहे मला. रिटायरमेंट आफ्टर इज इक्वल टू 60 इयर्स मायनस युअर एज. सो सपोज आपण एक्झाम्पल घेऊयात की एक 35 वर्षाचा इंडिव्हिज्युअल आहे. सो त्याला त्याचे रिटायरमेंट प्लॅनिंग करायची आहे. तर कशा प्रकारे रिटायरमेंट प्लॅनिंग करायची गरज आहे? तर 35 वर्षाचा आहे, 60व्या वर्षी रिटायर होणार आहेत. तर सध्या किती वर्ष आहेत हातात? तर 25 वर्ष आहेत हातात की ज्यामध्ये इन्कम सुरू राहणार आहे आणि सेव्हिंग आपण करू शकतो म्हणून. तर 25 वर्षांनंतर रिटायरमेंट आफ्टर, सो 1 करोडची व्हॅल्यू जर का आपण 7% इन्फ्लेशन घेतलं तर भविष्यात 25 वर्षांनंतर आपल्या अकाउंटमध्ये किती पैसे हवेत चांगलं पुढचे 20-25 वर्ष जगण्यासाठी व्यवस्थित? तर 5,42,00,000 रुपये हवेत. ओके. आता प्लॅनिंग कसं करणार आपण? तर एक्झाम्पल जे घेतलं आहे 35 इयर्स ओल्डचं. सो तुम्ही जर का ते 25,000ची SIP स्टार्ट केली इन्व्हेस्टमेंट आणि पुढचे 25 वर्ष जर का तुम्ही ही SIP कंटिन्यू केली, 13%चे तुम्हाला रिटर्न्स मिळाले, ॲव्हरेज रिटर्न्स पुढच्या 25 वर्षात, तर तुमची जी आहे 5 करोड रुपये तुमचे जमा होतील व्यवस्थित. सो दॅट इज अ गुड अमाऊंट जिथे आपण जे आहे तर ते पुढे 25-30 वर्ष आपण इझिली जगू शकतो.
आता हे बघूयात की इफ यू स्टार्ट एस आय पी आफ्टर 5 इयर्स. आता तुम्ही विचार केला की सध्या मला खूप एक्सपेन्सेस आहेत, मी असं करतो की जे आहे रिटायरमेंट प्लॅनिंग जे आहे एक 5 वर्षांनंतर आपण बघूयात रिटायरमेंट प्लॅनिंगचं, 40 वर्षांनंतर आपण बघूयात मी प्लॅनिंग करायचं. तर जर का तुम्ही 5 वर्षांनंतर स्टार्ट केली एस आय पी, तर तुमच्या हातात आहेत 20 वर्ष रिटायर होण्यासाठी. 40व्या वर्षी स्टार्ट केली तर 60व्या वर्षी तुम्ही रिटायर होणार. आता तुम्ही 20 वर्ष जे आहेत इन्व्हेस्टमेंट केली, 25,000ची एस आय पी केली, तुम्हाला 13% रेट ऑफ रिटर्न मिळाले, तर तुमची अमाऊंट होणार 2,59,00,000 रुपीज. सो ते जवळपास हाफ ऑफ द अमाऊंट जी रिक्वायरमेंट आहे तुम्हाला, तर तुम्ही फक्त 50% अमाऊंटच तुम्ही जमवू शकाल, जे तुम्हाला पुढचे फक्त 10 ते 12 वर्ष 15 वर्ष कामात येऊ शकेल. सो इन्व्हेस्टमेंट तुम्ही किती केली आहे? जर का तुम्ही 25 वर्ष इन्व्हेस्टमेंट केली 25,000 तर 75 लाख रुपये तुम्ही सेव्हिंग करत आहात आणि त्याच्यावर रिटर्न्स जे आहेत हे जवळपास 5 करोड मिळत आहेत. आणि तेच इथे 60 लाख तुम्ही जमा करत आहात आणि रिटर्न्स तुम्हाला 2.5 करोडच्या जवळपास मिळत आहेत. सो खाली तर तुमचे फक्त 15 लाख रुपये वाचतात, बट वर जे आहे तर तुमचं 2.5 करोड रुपयाचा लॉस होतो आहे. सो दिस इज अ रियालिटी अँड दिस इज अ कंपाऊंडिंग ऑफ मनी, की जे जितक्या लवकर तुम्ही स्टार्ट कराल त्याप्रमाणे तुमचं कंपाऊंडिंग होत राहील. मेन जो अमाऊंट आहे म्हणजे जे पहिले 5 वर्षाचे जे तुम्ही 25,000 रुपये जमा करत आहात, तर तेच तुम्हाला जे आहेत हे पुढे 2.5 करोडच्या जवळपास नेऊन ठेवणार आहेत. तर आता आपण बघूयात की गोल बेस एस आय पी आणि रँडम एस आय पी स्टार्ट करण्यामध्ये काय डिफरन्स आहे. तर गोल बेस एस आय पी जेव्हा आपण स्टार्ट करतो तर एक इमोशनल अटॅचमेंट आपल्याला असते त्या गोलसाठी, चाइल्ड एज्युकेशन फंडसाठी किंवा रिटायरमेंट फंडसाठी. सो त्यामुळे अनटाईमली रिडेम्शन जे आहे तर ते निग्लिजिबल असतं, त्यामध्ये आपण करत नाही नॉर्मली. आणि तेच जर का रँडम एस आय पी असेल आपली, आपण काय विचार न करता, कोणत्याही प्रकारे गोल फायनल न करता किती अमाऊंट आपल्याला लागणार आहेत तर ते विचार न करतात आपण सहज म्हणून एस आय पी स्टार्ट केली, तर आपल्याला माहिती नसते भविष्यात आपल्याला किती अमाऊंट लागणार आहे, त्याप्रमाणे आपण जे आहे त्यामुळे अनटाईमली रिडेशन जे आहे ते खूप जास्त होतं रँडम एस आय पीमध्ये. हे इझी ट्रॅक असतं आणि मॅनेज करता येतं आपल्याला इन्व्हेस्टमेंट गोल बेस एस आय पीमध्ये. पुन्हा सक्सेस रेट जो आहे तर तो खूप जास्त हाय असतो अचिव्हमेंट करण्याचा, गोल अचिव्हमेंट करण्याचा. तेच जो आहे सक्सेस रेट जो आहे रँडम एस आय पीमध्ये ते खूप कमी असतं. तर आता आपण बघूयात आम्ही तुमची कशा प्रकारे मदत करू शकतो. तर हाऊ वी कॅन हेल्प यू. तर आम्ही जे आहे वी हेल्प आवर क्लायंट थ्रू जर्नी ऑफ फायनान्शियल पिरॅमिड. सर फायनान्शियल पिरॅमिड काय आहे? तर फायनान्शियल पिरॅमिडमध्ये बेसिकली प्रोटेक्शन, सगळ्यात आधी आपल्याला प्रोटेक्शन असायला हवं. नंतर आपण जे सेव्हिंग करू, एक इमर्जन्सी फंड आपल्याला क्रिएट करायला हवा. त्याप्रमाणे जी ग्रोथ होते आपल्या पैशांची, जी आपण ग्रोथ करायला हवी थ्रू एस आय पी. नंतर इन फ्युचर आपल्याला तुम्ही रिस्क घेऊन जे रिस्की इन्व्हेस्टमेंट आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला हव्यात. सो जितका तुमचा बेस स्ट्रॉंग असेल त्याप्रमाणे तुमची जी फायनान्शियल प्लॅनिंगची जी बिल्डिंग आहे तर त्याप्रमाणे मोठी होऊ शकेल. तर आम्ही प्रोटेक्शन, देन सेव्हिंग, देन ग्रोथ, वेल्थ क्रिएशन अँड फायनान्शियल फ्रीडम, सो या पाथवर आम्ही तुम्हाला नेऊ शकू. our step by step financial planning process help hundred of families to achieve their financial goals without much effort. तर आपण बघूयात की काय आहे प्रोसेस. तर आमची ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस जी आहे, तर सगळ्यात आधी आम्ही हेल्प करतो आमच्या क्लायंटला गोल सेटिंगसाठी. तर गोल सेटिंगसाठी जे आम्ही स्मार्ट प्रोसेस फॉलो करतो. स्मार्ट प्रोसेस काय आहे? तर स्मार्ट एस इज फॉर स्पेसिफिक, जे स्पेसिफिक गोल आहेत आपले त्यासाठी. जे मेजरेबल, आपण जे मेजर एक स्पेसिफिक अमाऊंट आपल्याला तयार करता आली पाहिजे. जे काही गोल असेल 50 लाख, 1 करोड, 2 करोड, जे कोणतं गोल असेल तर त्यासाठी जे आपल्या रिक्वायरमेंट अमाऊंट आहे तर ती स्पेसिफिकली आपलं गोल जे आहे तर ते आपण तयार करू. अचिवेबल आहे का, ते कशा प्रकारे रिलेव्हंट आहे हे गोल, आणि टाईम बाउंड, सो आपल्या किती वर्षात हे कंप्लीट करायचं आहे. सो ते एक गोल सेट केल्यानंतर आपण एक स्पेसिफिकली एक प्रोटेक्शन प्लॅनिंग सगळ्यात आधी प्रोव्हाइड करतो. जितका तुमचा बेस स्ट्रॉंग आहे फायनान्शियल पिरॅमिडचा त्याप्रमाणे आपल्याला इझिली
तुमचे फायनान्शियल गोल्स जे आहेत हे अचीव करता येतील. एक टर्म इन्शुरन्स असायला हवा ॲज अ इन्कम प्रोटेक्शन प्लॅनिंग इन केस ऑफ अनफॉर्च्युनेट इव्हेंट. फॅमिली जी करंट लाईफस्टाईल जगत आहे ती त्यांनी कंटिन्यू करायला हवी विदाऊट ब्रेकिंग युअर इन्व्हेस्टमेंट. जे तुमचे भविष्यातले इन्व्हेस्टमेंट तुम्ही ज्यासाठी सेव्ह करत आहात तर ते ब्रेक न करतात तुमची फॅमिली जी आहे तर ती नॉर्मल लाईफ जगायला हवी. त्यासाठी एक टर्म इन्शुरन्स हवा. बेसिकली लाईफ इन्शुरन्स जे आहे तर ते नॉट ओनली सिक्युअर युअर वेल्थ बट ऑल्सो प्रोटेक्ट युअर वेल्थ. But the sad reality is that very few people understand the importance of financial security in their life. तर हे एक बेस्ट टर्म प्लॅन कशा प्रकारे घ्यायचा, कोणता टर्म प्लॅन तुम्हाला चांगला राहील, सो ते आम्ही तुम्हाला मदत करू. बजेटिंग करण्याला मदत करू आम्ही, ज्याप्रमाणे एक तुमचे इन्कम काय आहेत, तुमचे एक्सपेन्सेस काय आहेत, तर ते कॅल्क्युलेट करून कशा प्रकारे तुमची जी सेव्हिंग तुम्ही करू शकतात. आणि ऑलवेज रिमेंबर द फॉर्म्युला. तुमचं जे काही इन्कम आहे सो ते तुम्ही आधी सेव्हिंग करायला हवी आणि त्यानंतर इन्कम मायनस सेव्हिंग जे काही तुमचे अमाऊंट आहे तर ते तुम्ही एक्सपेन्स तुमचे जे आहेत ते एक्सपेन्स तुम्ही करू शकतात. सो हे डिटेल बजेटिंग आपण करूयात. नेक्स्ट स्टेप इज रिव्ह्यूइंग युअर करंट पोर्टफोलिओ. तर खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे ही. तुमचा जो करंट पोर्टफोलिओ आहे, खूप जणांनी स्टार्ट केली असेल इन्व्हेस्टमेंट, SIPs करत असाल तुम्ही किंवा तुम्ही स्टॉक शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल. सो तो एक ॲनालाइज करून आम्ही फ्री ॲनालाइज प्रोव्हाइड करतो आणि एक प्रिपेअर करतो रिपोर्ट तुमच्यासाठी, ज्यामध्ये तुम्हाला एक समजू शकेल की करंट पोर्टफोलिओ तुमचा कशा प्रकारे परफॉर्म करतो आहे आणि जर का तुम्हाला ते कंटिन्यू करायचं आहे किंवा तुम्हाला गरज आहे स्विच करण्याची तर. सो इथे काही एक्झाम्पल दिले आहेत मी, माझ्या 2 क्लायंटचे एक्झाम्पल दिले आहेत. सो क्लायंट 1 आहे. सो रिसेंटली वी ॲनालाइज दिस पोर्टफोलिओ. हे रिसेंट क्लायंट आहे आमचे की ते त्यांचे SIPs करत होते बट 5 वर्षांपासून करत होते. त्यांचा जो पोर्टफोलिओ होता, जो करंट रिटर्न आहे ते अराऊंड 13% जवळपास लास्ट 5 वर्षांमध्ये निफ्टीने रिटर्न दिले. जे ब्लॅक लाईन आहे दॅट इज निफ्टी आणि जी ग्रीन आहे त्यांचा पोर्टफोलिओ आहे. तर 5 वर्षांमध्ये त्यांचे जे ॲव्हरेज रिटर्न आहेत तर ते जवळपास 6.5% त्यांना मिळाले. म्हणजे नॉर्मल निफ्टीने जर का रिटर्न दिले असतील 13% तर खूप वर्स्ट परफॉर्म केला आहे त्यांच्या पोर्टफोलिओनी. सो त्यांनी रिस्क घेतली आहे इक्विटीची बट त्यांचा पोर्टफोलिओ रिटर्न देतो आहे फिक्स असेटचा, फिक्स इन्कम प्रोडक्टचा. तेच आमचे जे सेकंड क्लायंट आहेत जे आमचे रेग्युलरली फॉलो करतात ॲडवाईस. सो त्यांचा जो पोर्टफोलिओचे रिटर्न्स आहेत ते लास्ट 5 वर्षात 17%चे आहेत. म्हणजे जवळपास त्यांनी बीट केला आहे निफ्टीला 4 ते 5%नी. सो हे ॲनालाइज आम्ही जे आहे फ्री ॲनालाइज रिपोर्ट जे आहेत हे आम्ही तुमचे तयार करून देतो या प्रकारेच, आणि तुम्ही ते एक रिव्ह्यू करू शकता की तुमचा करंट पोर्टफोलिओ कशा प्रकारे परफॉर्म करतो आहे. तर नेक्स्ट स्टेप आहे टॅक्स प्लॅनिंग. तुम्ही कशा प्रकारे टॅक्स सेव्ह करू शकाल. जे वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट्स आहेत ज्या थ्रू तुम्ही टॅक्स सेव्ह करू शकाल, जसं ATC, ATD, ATCCD जे ELSS प्रोडक्ट आहेत किंवा ज्याप्रमाणे तुम्ही हे इन्व्हेस्टमेंट करू शकत असाल. सो एक बेसिकली एक इफेक्टिव्ह टॅक्स प्लॅनिंग आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू, ज्यामध्ये तुम्ही मॅक्झिमम टॅक्स वाचवू शकाल. आणि जो टॅक्स जो वाचवला आहे तर तो आपण चॅनल करूयात वेगवेगळ्या ज्या इन्व्हेस्टमेंट ॲव्हेन्यूज आहेत त्याच्यामध्ये, आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचे फायनान्शियल गोल्स जे आहेत ते तुम्ही अचीव कराल. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. नेक्स्ट स्टेप इज क्रिएट इमर्जन्सी फंड अँड इनिशिएट SIPs. सो तुम्हाला एक इमर्जन्सी फंड तुमचा क्रिएट करावा लागेल, ज्यामध्ये इन केस ऑफ इमर्जन्सी तुम्ही तुमचे SIPs ब्रोक न करता तुम्ही तुमच्या इमर्जन्सी फंड थ्रू तो खर्च करू शकत असाल. आणि डिपेंड्स ऑन युअर रिस्क प्रोफाईल, त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला गाईड करू. जे वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहेत, SIPs आहेत, जसं एक्झाम्पल की ॲग्रेसिव्ह जर का कोणाचं प्रोफाईल असेल तर त्याप्रमाणे आम्ही सजेस्ट करू. जे रिस्क अव्हर्स आहेत, हायब्रिड SIPs आहेत, जे इक्विटी प्लस डेट, कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर आहेत, मॉडरेट आहेत. सो डिपेंड्स ऑन युअर रिक्वायरमेंट, युअर प्रोफाईल, वी विल सजेस्ट यू अ गुड म्युच्युअल फंड स्कीम्स where you can invest and get good returns. So final but a very important step is monitoring.
तर आम्ही तुमचा पोर्टफोलिओ जो आहे, तुमचे फायनान्शियल प्लान्स जे आहेत, SIPs आहेत, तर ते एव्हरी इयर आम्ही मॉनिटर करू. अ, जर का आपल्याला गरज असेल, कोणतं स्कीम परफॉर्म नसेल करत, आपल्याला स्विच करायची असेल किंवा त्यामधून एक्झिट व्हायचं असेल, नवीन चांगली जर का कोणती स्कीम असेल, तर ती आपल्याला इन्क्लूड करायची असेल आपल्या पोर्टफोलिओमध्ये, तर ते आपण सुद्धा करूयात. सो प्रत्येक वर्षी मॉनिटरिंग होईल तुमच्या पोर्टफोलिओचं आणि त्याप्रमाणे तुमचे जे गोल्स आहेत, तर ते अचीव करायला आम्ही डेफिनेटली तुम्हाला मदत करूयात. तर ही लास्ट स्लाईड आहे आपल्या प्रेझेंटेशनची. जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल, सो फायनान्शियल हेल्थ चेकअप आपण प्रोव्हाइड करतो. एक फ्री फायनान्शियल हेल्थ चेकअप प्रोव्हाइड करतो. कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेणार नाहीत तुमच्याकडून. तुम्ही बुक करू शकता एक तुमची होम अपॉइंटमेंट. तुम्ही जर का पुण्यात राहत असाल, सो वी कॅन व्हिजिट, वी कॅन डिस्कस अँड प्लॅन अकॉर्डिंगली. तुम्ही आम्हाला कॉल करू शकता नंबरवर आमच्या. सो आमचं जे आहे तर ऑफिसेससुद्धा आहेत पुण्याला. तर आमचं खराडीला आहे मेन ऑफिस आणि ब्रांच ऑफिस आहे आमचं शिवाजीनगरला. सो ॲज पर वी कॅन व्हिजिट, you can visit in our office also, or we can have a home presentation also. So do let me know जर का तुम्हाला भेट करायची असेल, व्हिजिट करायची असेल आणि त्याप्रकारे आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग, एक गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग तयार करायचं असेल तर. सो थँक्यू व्हेरी मच. थोडा लांब व्हिडिओ होता, बट तुम्ही बघितल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे. बाय.